सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी येथील कुबेर मंगल कार्यालयात घिसाळी जमातीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय 2 दिवसाचे खुले चर्चासत्र भरण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कुलदैवत रेणुका माता, छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती। या चर्चासत्रात घिसाळी जमातीचे विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना आणि या जमातीतील सुशिक्षित विद्वान व जमीन कार्यकर्त्यांचा सहभाग असावा अशी मध्यवर्ती संकल्पना होती। त्यानुसार या चर्चासत्रात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून घिसाळी जमातीचे मान्यवर उपस्थित होते। दरम्यान 2 दिवसीय खुले चर्चासत्र 2025 मध्ये पहिल्या दिवशी होणारी चर्चा विषयरहित होती। आपापल्या भागातील समस्यांची मांडणी करण्याचे मंच उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश होता। दुसऱ्या दिवशी गाडी लोहार व शासन दरबार हा विषय घेऊन चर्चासत्राचे प्रस्तावक मंगेश सीताराम सोळंके आणि प्रवर्तक प्राचार्य डॉक्टर दिलीप छगनराव चव्हाण यांनी निरूपण व मार्गदर्शन केले। या प्रसंगी बाळासाहेब पवार, भारत पवार, घिसाळी सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक पृथ्वीराज पवार, दीपक चव्हाण, मारुती सोळंके, दीपक सोनवणे, जयप्रकाश सूर्यवंशी, राजाराम पवार, भानुदास पवार, सुरेश सोळंके, पवन प्रल्हाद चव्हाण, श्रावण सोनवणे या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत विचार मांडले। दरम्यान कार्यक्रमाचे 15 आयोजक, एक यजमान आणि मर्यादित संख्येतील निमंत्रित या सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड मेहनत घेतली। म्हणून न भूतो न भविष्यती या प्रकारे अतिशय सुंदररित्या कार्यक्रम संपन्न झाला। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। एक घोषणा करतो, जय महाराणा, जय शिवाजी, जय भवानी। माझा घिसाळी समाज मागासलेला समाज आहे। भटक्या जमातीमध्ये हा समाज फार पूर्वीपासून नोंदवला गेलेला आहे। 1961 साली या समाजाची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली, परंतु त्यानंतर या नोंदीमध्ये वेगवेगळ्या नोंदी येत गेल्यात। खरी घिसाळी जमात मागे पडत चाललेली आहे। ती मागे का पडते आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी, विचारमंथनासाठी आम्ही कुरुडवाडी येथे एकत्र आलोत। कुरुडवाडी येथे जवळपास 50 लोक आम्ही एकत्र आलेलो होतो। 2 दिवस चर्चा चालली। या 2 दिवसीय चर्चासत्रासाठी कुरुडवाडीकरांनी, घिसाळी जमातीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि या समाजाने आज हे जे चर्चासत्र घडवून आणले ते भविष्य काळामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवले जाणार आहे। घिसाळी जमातीच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन आता खूप चांगला प्रयत्न करणार आहोत आणि घिसाळी जमातीला उन्नतीच्या दिशेने नेणार आहोत, एवढेच आमचे म्हणणे आहे। मी मंगेश सीताराम सोळंके, राष्ट्रीय घिसाळी गाडीलो घुमंतू महासभा राष्ट्रीय महासचिव आहे आणि गेले 25 वर्ष आम्ही भटकमुक्तमध्ये काम करतोय आणि भटकमुक्तांमध्ये वेगवेगळ्या समस्यांशी आम्ही अवगत आहोत। आम्हाला आशा होती की जे 25 वर्षामध्ये इतर समाजाचे नेते आहेत, जे आम्ही पण त्यांना नेते मानतो, त्यांनी आमच्या समाजाचे कुठेतरी प्रश्न मांडावेत, कुठेतरी अधोरेखित करावे, कुठेतरी शासन दरबारी त्यांनी आमच्या समाजाची शासनाला जाणीव करून द्यावी। पण आज आमच्या मुलांना भटकमुक्त असून सुद्धा त्यांना जनरलमधून ॲडमिशन घ्यावं लागतोय। फीचा महामारी त्यांच्यावर पडते आहे। काही मुलांना शिक्षणाच्या अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागत आहे आणि जातीचे दाखले मिळण्यासाठी आम्हाला एवढ्या अडचणी येत आहेत की जेवढी आमची लोकसंख्या नाही त्याच्या 10 पटीने बोगस जातीचे दाखले प्रमाणित करण्यात आलेले आहेत। तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे की शासन प्रशासन नक्की कोणाच्या साठी काम करत आहे, की जे अधांतरित आहेत, जे बेघर आहेत, दुर्बल आहेत, अशा घटकांसाठी शासन काम करत आहे का? कारण घिसाळी समाजाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। त्यांचे लोक फक्त फोटो काढून घेतात आणि इतर समाजाच्या ग्रुपवर ते टाकले जातात आणि आमच्या जे मूळ भटक्या जमातीमधला जो दुर्बल घटक आहे घिसाळी समाज, या घिसाळी समाजाकडे कोणत्या प्रकारचं लक्ष दिलं जात नाही। चर्चासत्राचं ठिकाण काय होतं? सर, हे ठिकाण आमचं मुक्काम पोस्ट कुरुडवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे कुबेर मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आणि 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यातली लोक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी ह्या वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली।